समुद्र शांत होता, पण प्रवाशांच्या किंकाळ्यांनी आभाळ फाटल्यासारखं वाटत होतं. मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या लोकांचं दृश्य काळीज पिळवटून टाकणारं होतं. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या बोट दुर्घटनेनं केवळ समुद्राचंच नाही तर अनेक कुटुंबियांचं आयुष्य ढवळून निघालं. प्रवाशांना वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या बोटींच्या चालकांनी हा प्रसंग कधीही न विसरता येईल असं असल्याचं सांगितलं. घटनास्थळी पोहोचलो तेव्हा दृश्य भयानक होतं. लोक पाण्यात उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. काही जण फक्त एकमेकांना पकडून ठेवले होते असं मदतीसाठी सर्वप्रथम पोहोचलेल्या बोटीचे सारंग अरिफ बामणे यांनी सांगितलं. त्यांच्या आणि इतर बचाव कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक जणांचे प्राण वाचले गेले, पण तरीही समुद्रानं 13 जणांचा जीव घेतला. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा दृश्य खूपच गोंधळलेलं होतं. लोक मदतीसाठी आक्रोश करत होते. काही जण बुडणाऱ्या प्रवाशांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत होते असं देखील अरिफ यांनी सांगितलं. सारंग अरिफ बामणे यांनी सांगितलं. त्यांनी महिलांना व मुलांना प्राधान्यानं वाचवलं. घटनास्थळीचं बचाव कार्य सुरू असताना बामणे यांनी 20 ते 25 प्रवाशांना वाचवलं. बामणे यांनी पुढे सांगितलं की आम्हाला या घटनेत परदेशी नागरिकही मदतीसाठी हाक मारताना दिसले. परिस्थिती फारच गंभीर होती. त्यांनी सांगितलं की एक 3 वर्षाच्या चिमुरड्याला त्यांनी कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला आणि तिचा जीव वाचवला. त्यानंतर वाचलेले सर्वप्रथम नौदलाच्या बोटीकडे सोपवले. दुसरीकडे चालक आणि इतर प्रवाशांना देखील सुखरूप ठिकाणी पोहोचवण्यात आलं. 2004 पासून बोट चालक असलेल्या आणि त्याआधी 10 वर्ष खलाशी म्हणून काम केलेले गोठेकर म्हणाले, बुडालेल्या बोटीत प्रवाशी मदतीसाठी हात हलवत होते. ही बोट एलिफंटाहून प्रवाशी घेऊन परतत असताना अपघात घडला. आधी आम्हाला वाटलं की ती नौदलाची बोट आहे, पण जवळ गेल्यावर आम्हाला कळालं की लोक मदतीसाठी हात हलवत आहेत असं गोठेकर यांनी सांगितलं. घटनास्थळी पोहोचल्यावर एक मासेमारी ट्रॉलरही तिथं हजर होता.